बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास करवीर तालुक्यातील मणेरमळा इथं 38 वर्षीय रिक्षाचालक प्रशांत बाबूराव पंडित याचा मृतदेह आढळला। दगडानं ठेचून हा खून झाल्याचं स्पष्ट दिसत होतं। या घटनेमुळे उजगाव मणेरमळा परिसरात एकच खळबळ उडाली। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं 2 संशयितांना ताब्यात घेतलं। अत्यंत अमानुषपणे चेहरा आणि डोक्यावर दगडाचे वार करून प्रशांत पंडित यांचा खून झालाय। करवीर तालुक्यातील उजगाव पैकी मणेरमळ्यात आज सकाळी 9च्या दरम्यान रिक्षा चालक असलेल्या 38 वर्षीय प्रशांत बाबूराव पंडित यांचा मृतदेह दिसून आला। यादववाडीतील जय हनुमान तरुण मंडळाच्या पाठीमागील बाजूस हा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता। या घटनेची माहिती समजताच गांधीनगर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि फॉरेन्सिक लॅबचं पथक घटनास्थळी दाखल झालं। उजळाईवाडीत राहणाऱ्या प्रशांत पंडित यांना रविवारी रात्री काही जणांनी घराबाहेर बोलवलं आणि त्यांना हनुमान मित्रमंडळाच्या पाठीमागील बाजूस नेऊन दगडानं अक्षरशः ठेचून काढलं। तोंडावर आणि डोक्यावर जबर वार झाल्यानं प्रशांत पंडित यांचा मृत्यू झाला। आज सकाळी खुनाची घटना उघड झाली। त्यानंतर करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, गांधीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, फॉरेन्सिक लॅबचं पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल झालं। पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आला। तर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं 21 वर्षाच्या यश दीपक दोरकर आणि 22 वर्षाच्या अमित खुदबुद्दीन ऐनापुरे या दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। प्रशांत पंडितनं किरकोळ कारणावरून शिवीगाळ केल्यानं त्याचा जीव घेतल्याची कबुली या दोघांनी दिली। आज न्यायालयानं या दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली।